माझी आई रात्री झोपताना नेहमीच फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या अकाउंटवर गप्पा मारत बसायची. तिच्या गप्पाही खूप वेगळ्या असायच्या. समोरची व्यक्ती तिला नेहमीच म्हणायची, फोटो पाठवा, फोन करा, आपण व्हिडिओ कॉलवर बोलू. पण माझी आई नेहमीच व्हिडिओ कॉल करणं टाळायची. कारण आईला वाटायचं, मी जर व्हिडिओ कॉल केला तर समोरच्या व्यक्तीला माझं वय लक्षात येईल आणि नंतर ते माझ्यासोबत बोलणार नाही. म्हणून माझी आई कधीच व्हिडिओ कॉल करत नसे, फक्त मेसेजवर बोलणं. आणि आता कधी कधी माझी आई फोनवर सुद्धा बोलायला लागली होती. 42 वर्षांची असणारी माझी आई जसं तिला 16वं वर्ष चालू आहे अशी वागायला लागली होती. आणि मला म्हणायची, तुझ्या बाबांना काही सांगून ठेव, ते बघ मला नुसतं सतावत असतात. आता मला वय कमी करायचं आहे म्हटल्यावर माझ्यावर हसतात. मी आईला बोलायचे, तू खूप छान दिसतेस. आता माझी आई नाही तर माझी मोठी बहीण दिसत आहे. ते माझ्या आईला आनंद व्हायचा. एक दिवस माझी आई पार्लरमध्ये गेली होती. माझे बाबा काहीतरी लॅपटॉपमध्ये काम करत होते. माझी आई पार्लरमधून आली आणि माझ्या बाबांच्या मांडीवर जाऊन बसली. माझ्या बाबांनी तिला बाजूला केलं आणि म्हटलं, अगं हे काय झालं तुला? आपलं काय असं करायचं वय आहे का? आपल्याला आता नातवंड खेळायचं वय आहे आणि तुला असं सुचतंय का? ती लगेच माझ्या बाबांना म्हणायची, तुमचं तर लक्षच नाही आहे सध्या माझ्यावर. इतकी सुंदर बायको तुमची दिसत आहे आणि तुम्ही मात्र वयाचं बोलत राहतात नेहमी. तुम्ही झाले असाल म्हातारे. मी तर अजूनही म्हातारी नाही दिसत. मला तर पार्लरमध्ये नेहमीच म्हणतात की तुम्ही फक्त 30 वर्षांचे दिसत आहात. माझे बाबा लगेचच तिला म्हणतात की नको काहीही बोलू, तू 42 वर्षांची आहे हे विसरू नकोस. माझ्या आईबाबांचं या गोष्टीवरून नेहमीच भांडणं व्हायची. एक दिवस मी आणि माझा नवरा राज दोघंही माझ्या गावी घरी गेलो. आईबाबांना माझ्याकडे बघून खूप आनंद झाला. माझी आई तर टिपटॉप रेडी होती मस्त. मी आणि राज बाबांच्या पाया पडलो आणि आशीर्वाद घेतला. आणि आईच्या पाया पडायला गेलो तर आईनं राजला पाया पडू दिलं नाही आणि म्हणाली की माझं काही आशीर्वाद द्यायचं वय आहे का? तुम्ही त्यांच्याच आशीर्वाद घ्या. सगळ्यांनी परतही विषय हसल्यावारीच घेतला आणि राज लगेचच बोलला की बरोबर आहे आई, तुम्ही नेहाची आई वाटतच नाही, तुम्ही तर नेहाची मोठी बहीणच वाटत आहात. तेथे माझ्या आईला परत छान वाटलं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. मी रूममध्ये गेल्याबरोबर तिथे लगेचच राजने मला मागूनच मिठी मारली आणि रोमॅन्टिकपणे बोलायला लागला. माझी आई अचानक तिथे आली आणि आमच्याकडे बघून काय विचार करत होती कुणास ठाऊक. राज मोबाईलमध्ये आता काहीतरी करत होता आणि माझी आईसुद्धा आता तिथून निघून गेली आणि मोबाईलमध्ये फेसबुकवर बोलत होती. आता फेसबुकवर बोलणारा व्यक्ती माझ्या आईला बोलत होता की आपण व्हिडिओ कॉलवरती बोलू. पण आई आपलं वय कळेल म्हणून बोलत नव्हती. आपण भेटूयात का? समोरची व्यक्ती जेव्हा आईला बोलते तेव्हा आई भेटण्याला सुद्धा नकार देते. समोरची व्यक्ती म्हणते की मग आपण साधा कॉल तरी करूयात आणि कॉलवर बोलू, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. मग माझी आई बोलते ठीक आहे, फोनवरच बोलू. म्हणून माझे बाबा झोपलेले बघून माझी आई मोबाईल घेते आणि बाहेर टेरेसवर बोलण्यासाठी येते. ती फोन करत असते तर टेरेसवर तो फोन माझ्या नवऱ्याला लागतो. माझ्या नवऱ्याचा फोन आणि माझ्या आईनं केलेला फोन हा एक होता. म्हणजे माझी आई त्याच्यासोबतच बोलायची. तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा राज होता. राज माझ्या आईसोबत बोलायचा, तोही 2-3 महिन्यांपासून. हे त्या दोघांनाही आत्ताच कळालं होतं. ते दोघंही जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा मात्र माझ्या आईलाही आणि राजलाही थोडासा शॉकच बसतो. माझी आई थोडीशी खाली नजर करून बघते तेव्हा माझा नवरा राज माझ्या आईजवळ जातो आणि बोलतो, म्हणजे इतक्या दिवसांपासून तुम्ही माझ्याशी इतकी मस्त चॅट करून बोलत होतात तर म्हणजे तुम्ही स्वतःला इतकं एकटं करत आहात. मी तुमचा हा एकटेपणा आता दूर करू शकतो. कुणाला काहीही कळणार नाही आणि वाटत सुद्धा नाही की तुम्ही माझ्या बायकोची आई आहात. मला तर तुम्ही मोठी बहीणच वाटतात तिची. त्यामुळे आपण आपल्या दोघांचीही एकामेकांची भूक भागवू शकतो. कुणाला काहीही कळणार नाही.
म्हणत माझ्या नवऱ्यानं माझ्या आईला कॉटवर बसवलं आणि बोलला, आता तू जसं मेसेजवर बोलायची ते सगळंच आता आपण करू. आता माझ्या आईचं आणि माझ्या नवऱ्याचं अफेअर चालू होतंच, पण ते बेडपर्यंत जाऊन पोहोचलं, तेही चोरून आणि कुणाला संशयसुद्धा येणार नाही असं. माझा नवरा आता माझ्या आईला शॉर्ट नाईटी असं घेऊन गिफ्ट करायचा आणि माझी आईसुद्धा माझे बाबा झोपल्यानंतर गेस्ट रूममध्ये येऊन माझ्या नवऱ्यासमोर ते कपडे घालून यायची. शारीरिक संबंधसुद्धा व्हायला लागले होते त्यांचे. तरीही आम्हाला कुणाच्याही लक्षात काहीही आलं नाही. तरी माझे बाबा माझ्या आईला नेहमीच म्हणायचे, तू खूप आनंदी राहायला लागली, तुझ्या आनंदाचं रहस्य काय? तर माझी आई बोलायची की माझी मुलगी आणि जावई घरी आले आहेत म्हणून मला आनंद होत आहे. आता आम्हाला परत आमच्या घरी जायचं होतं, पण आई आणि माझ्या नवऱ्याचं सत्य त्याआधीच बाहेर पडणार होतं का? काय होणार आहे पुढे? आणि कशी सुरुवात झाली होती या कथेला, सासू जावयाच्या प्रेमाला, हे आपण पुढे स्टोरीमध्ये बघू की काय होईल जेव्हा आई आणि नवऱ्याला मुलगी एका बेडवर बघेल तेही. चला सुरू करूया मग. मी निशा. आमच्या घरासमोर एक नवीन कपल राहायला आलं होतं. मी फिट राहण्यासाठी नेहमीच योगा करायचे. माझी आई मला जॉईन व्हायची. आम्ही जेव्हा बाहेर चालण्यासाठी जायचो तेव्हा समोर राहायला आलेली पूजाताई ही आम्हाला जॉईन व्हायची. ती 30 वर्षांची होती, पण तिच्याकडे बघून तसं वाटत नव्हतं. 21 वर्षांची असेल असंच ती स्वतःला मेंटेन करून होती. माझी आईसुद्धा आता 42 वर्षांची होती. ती स्वतःलाही खूप कमी वयाचं समजण्यासाठी एक्सरसाइज करायची. स्वतःला तिच्यासारखं बनवण्यासाठी, कमी वयाचं दिसण्यासाठी पार्लर जाण्याचं माझ्या आईनं फार वाढवलं होतं. माझे बाबा माझ्या आईला नेहमीच हसायचे. ते नेहमीच तिला म्हणायचे, अगं जशी आहे तशीच राहा. आता या वयात जर काही वेगळं केलं आणि काही हड्डी वगैरे तुटली तर आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. तेव्हा माझी आई त्यांना बोलायची, तुम्ही चूप बसा, म्हातारे तुम्ही झाले असाल, मी मात्र अजूनही यंग आहे. आम्ही हसूनच तो विषय टाळायचो. पण माझ्या आईनं इतकं सिरियसली घेतलेलं होतं हे मलाही माहिती नव्हतं. असेच दिवस तिथे जात होते. माझ्यासाठी चांगलं स्थळ आलं. बाबांनी माझं लग्न राज मुलासोबत लावून दिलं. राज सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याला चांगला पगार होता, स्वतःचं घर होतं. म्हणून बाबांनी मला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी सांगितलं आणि मीही लग्न करून त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. माझ्या आईबाबांना मी एकटीच होते. माझ्या आईवडिलांच्या लग्नाला 25 वर्ष झाले होते. त्यांचा संसार हा मस्त चालू होता. पण माझ्या आईच्या डोक्यामध्ये हेल्थ, डायजेशनचं, यंग दिसण्याचं जे भूत घुसलं होतं ते बाहेर काढणं आम्हाला आता पॉसिबल नव्हतं. आणि माझ्या आईच्या यंग दिसण्यापायी आम्हाला पुढे काय काय भोगावं लागलं होतं हे ऐकून तुम्हाला सुद्धा अंगाला काटा येईल. माझी आई सकाळी आता लवकर उठायला लागली होती. उठल्यानंतर ती मोकळ्या हवेत जाऊन एक्सरसाइज करायची. ज्या तिच्याकडून होणार नाही अशाही एक्सरसाइज ती करायची. माझे बाबा तिला बोलायचे की इतक्या अवघड एक्सरसाइज करू नकोस, पण ती तरीही ऐकायची नाही आणि बोलायची, मला सुद्धा कमी वयाचं दिसायचं आहे. आणि म्हणायची, तुम्हाला माहिती आहे का, ती समोरची पूजा 30 वर्षांची आहे, पण वाटते का, बघा फक्त 21 वर्षांची आहे असं वाटतं. मला सुद्धा कमी वयाचं दिसायचं आहे, म्हणून मी सुद्धा तिनं सांगितलेल्या एक्सरसाइज फॉलो करेन आणि बघा काही दिवसात मलाही फरकसुद्धा पडेल. तेव्हा बाबा नेहमीच तिला हसायचे आणि बोलायचे, तू आता वेडी झाली आहेस, काय खूळ कधीचं डोक्यामध्ये घालून ठेवलं कुणास ठाऊक. आता माझी आई मोबाईलमध्ये सुद्धा डोकं घालायला लागली होती. तिला मोबाईल जास्त येत नव्हता, पण ती आम्हाला सगळ्यांना विचारून तो तिनं शिकूनही घेतला होता. तिला व्हिडिओ कॉल करणं, फेसबुक वापरणं, इंस्टाग्राम वापरणं सगळं आता जमायला लागलं होतं. आता बाबा इतकं लक्ष देतच नव्हते, कारण बाबांना वाटायचं जसा हिचं वय वाढतंय तशी तशी आपली बायको मात्र वेडी होत आहे. हे ते हसल्यावारी माझ्या आईकडं लक्ष देत नसायचे. पण मी आणि राज जेव्हा घरी आलो तेव्हा आई माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची जास्त काळजी घेत असे. मला काही लक्षात आले नाही ते. काही दिवस थांबून आता आम्हाला घरी जायचं होतं आमच्या, म्हणून मी आणि राज घरून जायला निघालो.
तेव्हा माझी आई राजला म्हणत होती की जाऊ नको ना, तू इथेच थांब. मी एकटं कसं काय राहणार तुझ्याशिवाय. काही दिवस पुढे ढकल. तेव्हा राज माझ्या आईला बोलत होता की तू टेन्शन घेऊ नकोस, मी कधी कधी तुझ्याकडे येत जाईन. मला सुद्धा तुझी सवय झाली आहे, त्याच्यामुळे आपण भेटत जाणार आहोत, काळजी करू नकोस. पण माझ्या आईला मात्र माझ्या नवऱ्यामध्ये खूप इंटरेस्ट झाला होता. तिचं लक्ष बाबांकडे नव्हतं राहिलं. ती फक्त राजच्या चावडीचं खाणं बनवणं, राजला काय आवडतं ते करणं, त्याच्यातच बिझी झाली होती. आम्ही सगळे झोपल्यानंतर रोजच त्यांचं रात्रीचं भेटणंही वाढलं होतं. पण आता राज निघणार म्हटल्यावर माझी आई नाराज झाली. आम्ही इकडे घरी पोहोचलो. मी घरी पोहोचल्याबरोबर बाबांना फोन करून सांगितलं की आम्ही पोहोचलो. माझी आई इकडे तिकडे फेऱ्या मारत होती की राजचा अजून फोन का आला नाही. तेव्हा बाबा सांगतात की ते दोघंही सुखरूप पोहोचलेले आहेत. तेव्हा माझी आई पटकनच जाऊन मेसेजेस बघते, मेसेज चेक करते. तेव्हा राजनं तिला मेसेज केलेला असतो की आम्ही आत्ताच पोहोचलो, थकलेलो आहोत, त्याच्यामुळे आज रात्री बोलता येणार नाही, आपण उद्या बोलू. माझ्या आईला राग येतो. माझी आई फोन बाजूला टाकून देते. माझे बाबा आईला विचारतात की फोनवर कुणाचा राग काढला इतका. तेव्हा माझी आई बोलते की काही नाही, असंच. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे बाबा असंच माझ्या आईला आवाज देत होते. माझी आई बाथरूममध्ये होती. माझ्या आईच्या मोबाईलवर मेसेजेस येत होते. एकदा आला, दोनदा आला, तिसऱ्यांदाही आला. म्हणून बाबांनी माझ्या आईचा मोबाईल घेतला आणि बाबांनी जे काही बघितलं ते बघून बाबांनी माझ्या आईला जोराचा रागात आवाज दिला. माझी आई घाबरली आणि बोलली, माझ्या मोबाईलला हात का लावला. तेव्हा माझ्या बाबांनी त्या मोबाईलमध्ये माझ्या आईचे आणि त्यांच्या जावयाचे फोटो बघितले आणि त्यांची तळपायाची आग ही मस्तकात गेली आणि ते बोलले, तुला लाज वाटत नाही का की तू आपल्याच मुलीच्या नवऱ्यासोबत असे चाळे करतेस, तरीच म्हणतो इतका आनंदात कशी राहते. तेव्हा माझी आई बोलली, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते, तुम्ही माझं ऐकून घ्या आधी. पण माझे बाबा ऐकायला तयार नव्हते. माझे बाबा तिला म्हणत होते की तू असं का वागलीस, तुला मी काय कमी केलं होतं, तू वेडी आहेस असं मी म्हणत होतो, पण तू वयाच्या कमीपणाच्या इतकी आहारी गेलीस की तू स्वतःचं आणि आपल्या स्वतःच्या पोरीचं सुद्धा घर उद्ध्वस्त करत आहेस. तुला दुसरे कोणी भेटले नव्हते का, तू तुझ्या जावयासोबत असे केले. राजसोबत संबंध जोडताना तुला लाज वाटली नाही का. माझे बाबा चिडून माझ्या आईला बोलत होते. माझी आई खूप घाबरली होती, कारण मोबाईलमध्ये राजनं फोटो माझ्या आईला पाठवले होते. म्हणजे ते रोज तसेच फोटो पाठवून ती बोलणं करत होते. आता बाबा माझ्या आईला सांगत होते की मी निशाला फोन करून सगळं काही सांगून देतो, तुमचं नातं हे उघडकीस आलं की तुम्हाला कळेल का माझ्या पोरीचं घर उद्ध्वस्त करत आहात. तेव्हा मात्र माझ्या आईला राहावलं नाही. माझ्या आईनं माझ्या बाबांना खाली पाडलं आणि त्यांच्या डोक्यावर मारलं. माझे बाबा जमिनीवर कोसळले आणि काही क्षणात माझ्या बाबांचा मृत्यू झाला. माझ्या आईचा आम्हाला फोन आला. आम्ही धावतच परत एकदा घरी आलो. आम्हाला कळालं की बाबा हे वरतून खाली पडले, त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की माझ्या बाबांचा मर्डर झाला होता, तोही माझ्या आईनं केला होता. बाबांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी माझी आई ही रंगीत साडी घालून डायनिंग टेबलवर जेवायला आली. तेव्हा मी आणि राजनं तिच्याकडे आश्चर्याने बघतच होतो की 2च दिवस झाले आणि माझ्या आईनं परत असे कपडे घातले जसं काहीही झालं नाही. तेव्हा आई मला बोलली की तुझ्या बाबांना मी अशीच आनंदी हसत खेळत राहताना आवडत होते, त्याच्यामुळे मी तुझ्या बाबांसाठी परत अशीच रंगीत कपडे वगैरे घालेल. तिचं लक्ष सगळं राजकडे होतं. दुसऱ्या दिवशी राज गॅलरीमध्ये काहीतरी कॉलवर बोलत असताना माझी आई मागून गेली आणि राजला तिनं मिठी मारली. राज माझ्या आईला बाजूला करत बोलला की तू हे काय करत आहेस, मला थोडासा वेळ दे. घरात वातावरण काय आहे आणि तू हे असं काय करत आहेस. तेव्हा माझी आई त्याला बोलली की मी काही करत नाही, मी आपल्या दोघांचं रान साफ केलं आहे, आपल्याला प्रेम करायला. आता आपण सोबतच इथे राहू. तू माझ्या मुलीला जसा आनंद देतो तसंच मला सुद्धा आनंद देत जा. तेव्हा मात्र राज घाबरला आणि बोलला, म्हणजे तू बाबांचा मर्डर केलास.
तेव्हा ती बोलली, हो मीच त्यांना मारलं, कारण त्यांना तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल माहिती झालं होतं. तो म्हातारा सारखं सारखं मला टोकत होता. हे सगळं मी बाहेरून ऐकत होते, बघत होते. मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मला रडायला सुद्धा येत होतं. माझ्या आईनं आणि माझ्या नवऱ्यानं आम्हाला धोका दिला होता. माझ्या बाबांचा मर्डर केला होता. माझी आई माझ्या नवऱ्याला सारखं सारखं हात लावत होती आणि माझा नवरा माझ्या आईला त्याच्यापासून सारखं बाजूला करत होता आणि बोलत होता की मला थोडासा वेळ द्या. हे सगळं आता चुकीचं आहे. आपण असं करू शकत नाही. मी तुमच्या मुलीचा नवरा आहे. पण माझी आई ऐकत नव्हती. माझी आई त्यांना बोलत होती, मी तुमच्यासाठी माझ्या नवऱ्याचा खून केला आणि तुम्ही असं करत आहात. तेव्हा माझा नवरा बोलतो, मी हे सगळं सोडून तुमची पोरगी सोडून तुमच्याकडे येऊ का? तिला असं एकटं सोडून देऊ का? तेव्हा माझी आई त्याला बोलत होती की मी असं बोलली नाही की तिला एकटं सोडा. तुम्ही माझ्यासोबतही आणि तिच्यासोबतही राहा. दोघींनाही समान आनंद द्या. तेव्हा मात्र माझा नवरा तिला म्हणतो की मला थोडासा वेळ द्या, मला काहीही सुचत नाही. माझी आई बोलते की माझी मुलगी खूप साधी सरळ आहे. तिला या 4 दिवारांच्या आत काय चाललं आहे हे लक्षात सुद्धा येणार नाही. आणि लक्षातही आलंच तर मी आहेच. मी तिला सांगितलं तर तिचा माझ्यावर विश्वास आहे. तेव्हा मात्र मला खूप राग आला आणि मी टाळ्या वाजवतच तिथे आतमध्ये त्यांच्याजवळ गेले. खूप घाबरला आणि मला बोलला की तू जे ऐकलं आहेस ते सगळं खोटं आहे. तुझीच आई माझ्या मागे लागली आहे, तीही आपण येतो तेव्हापासून. त्याच्यामुळे प्लीज मलाही ते आत्ताच कळालं जे तू आत्ता ऐकलं. मी माझ्या आईला बोलले, का तू वयाच्या 42व्या वर्षी तुझ्या 21 वर्षाच्या मुलीच्या नवऱ्यासोबत अफेअर ठेवू शकतेस? मला लाज वाटत आहे की मी तुझी मुलगी आहे. आणि मी तशीच बोलत सरळ राजकडे गेले आणि राजला बोलले की मी काय कमी ठेवलं होतं तुला की तू माझ्याच आईसोबत संबंध ठेवलेस? तू विचारही केला नाहीस माझा आणि तुझ्या या पोटातल्या असणाऱ्या बाळाचा. तेव्हा मात्र राज बघतच राहिला आणि मला बोलला की माझी काहीही चूक नाही. तुझी आईच माझ्या मागे लागली होती की मी मॉडर्न बनत आहे. तिचे कपडे वगैरे मी तिला कॉम्प्लिमेंट दिलं आणि तुझ्या आईनं माझा वापर केला. तेव्हा मात्र माझी आई बोलली की खोटं बोलू नकोस. तूही आणि मीही आपण दोघांनी मिळून आपलं प्रेम केलेलं आहे. लपवतोस कशाला? स्टॉप. मी रागवले. राग आला होता म्हणून मी आता पोलिसांकडे कंप्लेंट द्यायला चालली होती. तोच माझी आईनं मला मागून पकडलं आणि बोलली की वेडी आहेस का? हा तुझा नवरा आहे. मी जरी जेलमध्ये गेले तर तुझा नवरा पण जाईल. पण तुझा नवरा नसताना तुझ्या बाळाचं आणि तुझा सांभाळ तू कसं करेन? तू इथे व्यवस्थित राहा. आपली खूप प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे मी तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा सांभाळ इथे व्यवस्थित करेन. तुम्हाला जॉब करायची सुद्धा गरज नाही. तेव्हा मी आईला बोलले की कोणती प्रॉपर्टी तुझी? जेव्हा मी इकडे घरी जात होते तेव्हाच बाबांनी ही सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावर केली आहे. कारण बाबांना माहिती होतं की माझी बायको ही सध्या वेडी झाली आहे. ती तिच्या ब्युटीपायी सगळी प्रॉपर्टी विकून खाईल. हेही बाबांना माहिती होतं. म्हणून बाबांनी सगळी प्रॉपर्टी पैसे माझ्या नावावर केले आहेत. तेव्हा माझी आई चकित होते आणि बोलते की तरीही तू माझी आणि तुझ्या नवऱ्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये करशील? मी लगेच हो बोलली आणि तिथून जाणार तर माझ्या आईनं मला परत पकडलं आणि मला बोलायला लागली. तितक्यात राजनं माझ्या आईला पण माझ्यापासून सोडवत होता आणि अचानक माझ्या आईचं डोकं भिंतीला लागलं आणि माझी आई तिथे खाली पडली. मी तितक्यातच पोलिसांना फोन केला पटकन. राज तोपर्यंत मला मी चुकलो, बहकलो गेलो बोलत होता, माफ कर म्हणत होता. पण आता मला त्याची सुद्धा लाज वाटत होती. तितक्यात पोलीस आले. मी तिथे जे झालं ते सगळं पोलिसांना सांगून दिलं आणि पोलिसांनी माझ्या आईला तसेच राजला सुद्धा अटक केली आणि तिथून घेऊन गेले. मी माझ्या बाबांच्या फोटोकडे बघून रडत होते. माझ्या पोटामध्ये राजचं बाळ होतं, पण आता मी मात्र एकटीच राहिले होते. या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे,
जर तुमची बायको हिचं चालढाल बदलली असेल, ती आपल्याकडे लक्ष देत नसेल, तर वेळीच तिच्याकडे आपण लक्ष द्यायला सुरुवात करा. ती काय करते, कुणासोबत बोलते त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या. आणि नवऱ्याच्या बाबतीतही मी सेम तसंच सांगेन. डोळे झाकून विश्वास कुणावरही ठेवू नका. आशा करते ही कथा तुम्हाला सगळ्यांनाच आवडली असेल आणि याच्यातून तुम्ही नक्कीच काहीतरी शिकले सुद्धा असाल. त्यामुळे स्टोरीला लाईक करायचं विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा आणि खुश राहा. धन्यवाद.